आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 10वी-12वीच्या उत्तरपत्रिका आता डिजिटल पद्धतीने तपासल्या जाणार. 16 फेब्रुवारी 2026ची महत्त्वपूर्ण अपडेट आहे. पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुलसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. 10वी आणि 12वीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना प्रत्यक्ष कागदाच्या स्वरूपात देण्याऐवजी आता संगणकाच्या स्क्रीनवर तपासण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही नवीन डिजिटल मूल्यांकन प्रणाली सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन CBSE बोर्डाकडून राबवण्यात येणार आहे. या नव्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिका प्रथम स्कॅन केल्या जातील. त्यानंतर त्या डिजिटल पोर्टलद्वारे संबंधित शिक्षकांना उपलब्ध होतील. शिक्षक संगणकावरच उत्तरपत्रिका तपासून त्यावर गुण नोंदवतील. दिल्लीतील वेबिनारमध्ये माहिती. शुक्रवारी नवी दिल्ली इथून CBSEच्या वतीने शाळांसाठी वेबिनार आयोजित करण्यात आला होता. या वेबिनारमध्ये परीक्षा नियंत्रक सयम भारद्वाज यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया आता अधिक पारदर्शक, वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी ही डिजिटल प्रणाली लागू करण्यात येत आहे. शिक्षकांना मिळणार वैयक्तिक लॉग इन. डिजिटल मूल्यांकनासाठी प्रत्येक शिक्षकाला वैयक्तिक लॉग इन ID आणि पासवर्ड देण्यात येणार आहेत. या माध्यमातून शिक्षक पोर्टलवर प्रवेश करून उत्तरपत्रिका तपासू शकतील. ज्या शिक्षकांचा तपशील OSS ऑनलाईन एफिलिएटेड स्कूल इन्फॉर्मेशन सिस्टीम प्रणालीमध्ये अद्ययावत आहेत, अशा शिक्षकांना हे काम देण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकृत आणि प्रशिक्षित शिक्षकाकडून मूल्यांकन होणार आहे. AI द्वारे तपासणी नाही. अलीकडे काही ठिकाणी 10वी-12वीचे पेपर कृत्रिम बुद्धिमत्ता AI प्रणालीद्वारे तपासले जाणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र CBSEने याबाबत स्पष्टता दिली आहे. उत्तरपत्रिका AI द्वारे तपासल्या जाणार नाहीत. मूल्यांकन पूर्णपणे मानवी शिक्षकाकडून होईल. फक्त कागदी उत्तरपत्रिकाऐवजी डिजिटल माध्यमाचा वापर करण्यात येणार आहे. नव्या प्रणालीचे फायदे. या डिजिटल मूल्यांकन पद्धतीमुळे अनेक फायदे होणार आहेत, असे CBSEने स्पष्ट केले आहे. त्यामध्ये उत्तरपत्रिका हरवण्याचा धोका कमी होणार, तपासणी प्रक्रिया अधिक जलद होणार, गुण नोंद अधिक अचूक होणार, पारदर्शकता वाढणार, निकाल वेळेत जाहीर होण्यास मदत होणार. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी नवे पर्व. या नव्या प्रणालीमुळे शिक्षकांना दुरुस्त पद्धतीने ही उत्तरपत्रिका तपासता येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना वेळेत व विश्वासार्ह निकाल मिळण्यास मदत होणार आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबुलसर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा. नव्या प्रणालीचे फायदे. ह्या डिजिटल मूल्यांकन पद्धतीमुळे अनेक फायदे होणार आहेत, असे CBSEने स्पष्ट केले आहेत. CBSE कडून ही डिजिटल मूल्यांकन प्रणाली टप्प्याटप्प्याने पूर्ण क्षमतेने राबवली जाणार असून भविष्यात परीक्षा व्यवस्थापनात मोठा बदल घडवून आणणारी ठरणार आहे, असे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.